हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीनं आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो. तर सकाळी बघा भाजीसाठी मी भेंडी आणि इकडं संध्याकाळी पोळ्या करायच्या आहेत पुरणाच्या, त्यामुळे डाळ आत्ताच मी उकडायला लावलेली आहे. सकाळीच म्हटलं दुपारी जरा वाटून घ्यावी त्यामध्ये, आणि भातसुद्धा झालेला आहे. चपाती वगैरे घेणार. काल जो गौराईचा प्रसाद होता ते मी काल खाल्लाच नाही. म्हटलं आता खाऊनच घेऊया आणि मग करूया. आता ही आहे दुपारची वेळ. माझं मी म्हणजे शंकरोबा जे आणतात तेच माझं मी सिंपल आपलं आहे त्या ड्रेसवर आणला, नुसतं काय पाण्यातलाच असतो म्हणून, आणि पुजून हळदी कुंकू वगैरे घंटी करून त्याला विभूती लावूनच मी बसवलं आणि नमस्कार केला. आज आता पुरणवरणाचा आपला नैवेद्य असतो नेहमीप्रमाणे. बटाट्याची भाजी, पुरण, भात, वरण, दहीभात. तर बघा गौराई अशी दिसत होती आज. अजून गौराईची वटी वगैरे भरायची आहेत. तिला पीससुद्धा वरून घालायचं आणि टोपी आपल्या शंकरोबांना घालायची आहे. म्हटलं आता बटाट्याची भाजीची तयारी केली. आलं लसूण मिरची, बटाटे उकडून घेतले, कांदे चिरून घेतले. म्हटलं बटाटे उकडून घेऊया. आणि तयारी झाल्या काय केलं, माझी डाळ शिजल्या, म्हटलं येळवणी काढूनच घेऊया. आत्ताच लागलीच. येळवणी काढली की मग आमटी फोडणी टाकणार आणि भाजी टाकणार. असा वेळ निघून जातो कसा काय समजत नाही. सण असलं की दिवसभर कामंही चालूच राहतात. त्यामुळे जसं जसं जमल, जसा जसा वेळ मिळेल तसा दिवसभर मी ही कामं करून घेतच होते. येळवण्याची आमटी, भाजी आणि भात करून ठेवायचं म्हटलं, आणि पोळ्यानंतर आणि तळण आणि गुळवणी करायची असते. आपली आरत्या 5 आरत्यानी म्हणायच्या आहेत. बघा येळवणी छान अशी मी काढली आणि बटाटेसुद्धा फोडणीला टाकले. बटाट्याची भाजी यामध्ये दिसेना व्यवस्थित, पर येळवण्याची आमटीसुद्धा झाली. बरेच दिवसानं आपण कधी पोळ्यात स्वयंपाक असतो तेव्हाच ती आमटी बनवतो. आणि मुलगा इथे चित्र कापून कापून लावायला आहे गणपतीची, त्यांना प्रोजेक्ट दिलेला आहे. आणि भांडी घासत बसल्याने दूध सगळं उकळून आटलं माझं. आता मी भाताला लावणार. माझी भाजी आणि आमटी झाल्या म्हणून म्हटलं भातसुद्धा लावून लगेचच करून घेऊया. आता हे त्रिकोणी तळण आहे बघा, तेच मी तळायला घातलेलं आहे. आज आता जे मुलगी काल आली होती ती आणि तिचा भाऊ येणार होते जेवायला, तर माझं असं नैवेद्याचं ताट सजून तयार आहे आणि नैवेद्य लगेचच दाखवून घेणार. 8 वाजता पोरं जेवायला येतील. ती दोघं बहीण भाऊ येणार होते. जिने माझी गौर आणली तिला मी आज बोलवलेलं आहे पोळ्याचं स्वयंपाक, कारण त्यांच्या घरामध्ये पोळ्या वगैरे असलं जेवण बनतच नाही अजिबात. त्यांनी आहेत जोधपूरकडची, त्यांना मराठी पण येत नाही, हिंदीच बोलतात दोघे पण बहीण भाऊ. मग तिला मी बोलवलंय. तिला मागच्या वर्षी बोलवलं तर फार आवडल्या होत्या पोळ्या. काकी मला पोळ्या असल्या की मला बोलवत जा नक्की. मग तिला आलीच तेवढ्यात म्हणेपर्यंत दोघं, मी म्हटलं बस, म्हटलं वाट बघतच होते. दोघांना छान असं ताट सजवून दिलं. छोटा मुलगा काय मला बटाट्याची भाजी आणि पोळी द्या म्हणून लागला होता. दोघे सुद्धा छान अशी जेवून जाणार होते. तेवढ्यात मुले आली. मोठ्या मुलग्याचा आज माझा बड्डे होता. 1 सप्टेंबर त्याची तारीख आहे वाढदिवसाची. तर त्याने केक कापून आणला होता. मंडळाची आरती होती तिथेच सगळ्या मुलांनी त्याचा बड्डे केला. आणि ही बघा तिचं जेवून सुद्धा झालं. मग अंधार आहे तिच्या घरापर्यंत जायला. मोठ्या मुलग्याला म्हटलं जाऊन तेवढं दोघांना सोडून ये. मग त्याने काय केला, बल्बसुद्धा घेऊन गेला. इथे ठेवलेलाच होता चार्जिंगचा. मी सांगत आहे मोठ्या मुलग्याला हा बल्ब घेऊन जा आणि दीदीला थोडं सोडून ये. मग लगेच आलेला तो सुद्धा लगेचच गेला. आणि दोघांना मी वाढतोय तेवढ्यात, काय जवळच आहे समोरच, पण अंधार आहे भरपूर, शेतात असल्यामुळं भीती वाटते. तर आपण शंकरोबांना टोपी आणि गौराईसाठी असं ब्लाऊज पीस असं आमच्या इथे घालतात. आणि वौसानी आपलं नैवेद्याचं ताट अशा पद्धतीचं आजचं आपलं गणपतीचं पूजन, गौरी शंकर पूजन झालेलं आहे. नमस्कार केला, संध्याकाळची आरती झाली. मुलाचा वाढदिवस तिथे केला, त्यामुळं तिथे काढलेले फोटो मिस्टरांनी लगेच मला शेअर केले. म्हटलं ते पण जोडूया लागलीच. तर ही मंडळातल्या मुलांनी त्याचा केला होता. केक आम्हीच आणला होता, पण बड्डे तिथे साजरा करूया असं मिस्टर म्हटले, घरात काही नको. बरं म्हटलं. मग त्याचे मित्रमंडळ बघा हे सगळे आहे शाहू कॉलनीमधले. तर थोडेच फोटो काढलेले, जास्त काय काढलेले नाही. आणि माझ्या आईने सुद्धा काही फोटो शेअर केलेत. माझ्या माहेरचा गणपती बघा सिंपल आहे पण इतकं सुंदर आणि शांत वाटत होतं. मस्तच केलंय मंडप सारखं. म्हटलं आईला
छानच केल्यास, तेवढ्यात तेवढं छान केल्यास म्हटलं. आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक यू सो मच. बाय.